वा, चला हार लावून झालेला आहे, हे काम संपलं. आता पुढचं काम काय बरं आणायचं? हा, राघव, मी पटकन पेढे घेऊन येतो. हा, वा, खूप लवकर आठवण झाली आहे तुम्हाला. मालती, अगं पेढे आणायला किती वेळ लागेल? हा गेलो आणि हा आलो. लवकर घेऊन या. बाबा सांगा, तुम्हाला काय वाटतंय, मुलगा होणार की मुलगी होणार? इकडे बघून बोलायचं. नाही, माझं काही म्हणणं नाही. मुलगा झाला काय किंवा मुलगी झाली काय, फक्त आई आणि बाळ खुश असलं ना की झालं. तरी पण काय ना, राघव, आयुष्यात मला मुलींनी खूप सुख दिलं, खूप आनंद दिला, म्हणून मी तर म्हणेन मुलगीच पाहिजे. हा, बरं ठीक आहे, मग सांगा आता आणायला काय चाललात, पेढा की बर्फी? हा, अरे पेढा हा विचारच केला नव्हता मी. मी एक काम करतो, पेढा आणि बर्फी दोन्ही घेऊन येतो, मग नंतर बघू आपण काय ते. हा, चल आलो मी पटकन. बरं. आई 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 काय रे? अरे बापरे, माझं पण शूटिंग करणार आहेस की काय? हो. थांब जरा. मला सांगा, तुम्हाला काय वाटतंय, मुलगा होणार की मुलगी होणार? हे बघ, मला 2 लेकी आहेत आणि त्यात मी खूप खुश आहे. त्यामुळे मुलगा होईल की मुलगी होईल यात मला अजिबात पडायचं नाही. हा, फक्त बाळाचा जन्म सुखरूप व्हायला हवा आणि माझ्या लेकीची तब्येत ठणठणीत असायला हवी, एवढीच माझी इच्छा आहे. तुझ्याशी बोलत काय बसले मी, किती कामं राहिलीत माझी, मी जाते, थांब. बर, या. मी आता तुम्हाला डिस्टर्ब नाही करत, तुम्ही तुमचं काम करा, ठीक आहे? मी बघतो आता वर्षा आणि नंदू काय करताय. चला झोपा आता लवकर, किती मस्ती करणार. काय चाललंय आमचा राजकुमार? अरे दादा बघ ना, हा तुझा भातचा झोपतच नाहीये. भूक लागली असेल त्याला. नाही, आत्ताच भरवलंय मी. हा, मग ठीक आहे ना, त्याला जबरदस्ती नको करूस. त्याला जेव्हा झोपायचं तेव्हा तो झोपेल. ए, झोप ना रे, काय झालं तुला जुन्या, झोप की लवकर. झोप ना. बरं वर्षा, मला सांग, पुन्हा एकदा तू आत्या होणार आहेस, काय वाटतं, काय होईल, भाचा की भाजी? रेकॉर्ड करतोयस ना? थांब सांगते. तू धर याला. झोप. हो, मस्ती नकोय, झोपा पटपट. हा, मला ना दादा भातचा हवाय. कसं आहे, माझ्या मुलाबरोबर तो खेळेल, नंतर त्याच्याबरोबरच शाळेत जाईल, दोघं मस्त मस्ती करतील, मज्जा करतील. त्यामुळे मला भातचा हवा. ठीक आहे, बघूया. हा, आपण चालू दे तुमचं. हो. काय आई कुठे? आई, सगळं नीट केलं ना मालतीनं, नाही तर नुसतं मला पण फुलवा असं असतं त्या पाटकर्णीचं. हा, फुलं तर आहे, ओटी पण आहे, गिफ्ट पण आहे. आई, अरे थांब, व्हिडिओ काढतोस? हा, विचार आता, विचार. हा आई, आता सांग बरं, काय होणार आम्हाला, काय वाटतं तुला, मुलगा की मुलगी? हा काय प्रश्न झाला का रे राघवा? मुलगी वगैरे नाही, मुलगाच होणार. आणि जे कोणी म्हणतायत ना मुलगी होणार, त्यांना आण माझ्या समोर, तोंड बंद करते त्यांची. माझ्या इच्छाशक्तीला फळ येणार आहे. मी देवासमोर मागणं मागितलेलं आहे. माझ्या कष्टाचं फळ मला मिळणार आहे. मला नातूच होणार आहे, जो माझा वंश चालवणार आहे. काय बोलतेस तू? हे काय बोलते म्हणजे? जे तू विचारलंस ते मी बोलते. मी तुला सहज विचारलं, मुलगा होणार की मुलगी होणार, तुझा आपला तो अट्टहास आहेच का अजून, नातूच पाहिजे म्हणून? तुझ्या डोक्यात तेच आहे ना अजून? हे बघ राघवा, तुला काय पटतं किंवा काय पटत नाही याच्याबद्दल मला काही फिकीर नाहीये. माझं जे म्हणणं आहे ते म्हणणं आहे, ते मी कुणापासून लपवलेलं नाही आणि लपवणारही नाही. सगळं छान गमतीशीर चाललं होतं, सगळ्या मूळची वाट लावून टाकली. हा, तुला गमतीचाच वाटतो ना हा विषय. हा विषय गमतीचा नाही, हा विषय फार गंभीर आहे. मला नातू होणार आहे, माझा वंश तो चालवणार आहे. आनंदी कुठे? आनंदी, मी बघतो, थांब, तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. तुला कधी वाटला अर्थ माझ्याशी बोलण्यात? मला नातूच होणार आहे. तू काय बोलायचं ते बोल रे.
काय करताय? मॅडम आज डोळा जेवण आहे तुमचा. काय वाटतंय, मुलगा होईल की मुलगी होईल सांगा. द्या ते इकडे. हे असं बघतात ना, हा तुम्ही पण बाबा होणार आहात ना? तुम्ही सांगा, मुलगी की मुलगा? थांबा, एकत्र सांगूयात. मुलगी. माहितीये मला, तुम्हाला मुलगीच हवी आहे. चिंगीवर किती जीव आहे तुमचा? चिंगीवरती तर खूप जीव आहेच, पण आईच्या इच्छेविरोधात मला मुलगी हवी आहे. असं का बोलताय? हो आनंदे, या गेल्या 6 महिन्यापासून मी तुला जितकं खुश बघतोय या अगोदर कधीच पाहिलं नाही. आणि मुलगा हो किंवा मुलगी हो ग, शेवटी आपल्या दोघांचा अंश होतो. डॉक्टरने सांगितलं होतं की तुला कधीच बाळ होणार नाही, पण तू आता प्रेग्नंट आहे म्हटल्यानंतर त्यांना विश्वास नाही बसत आहे. जी बाई कधी आई होऊ शकणार नव्हती ती तिच्या इच्छाशक्तीच्या बळावरच प्रेग्नेंट राहिली, असा अर्थ काढता येत. आणि आनंदी, खरं सांगू तर घाबरलो होतो मी. ही प्रेग्नन्सी आणि हा सगळा काळ कशा रीतीने आपण पार पाडणार आहोत. रमासारखं मी तुला कमावून बसलो. एक मिनिट, आपलं ठरलंय ना, असं नाही बोलायचं. ठरलंय ना? नकारात्मक बोलायचं नाही. मग सगळं सकारात्मक बोलायचं. बाळाने पण ऐकायला हवं. त्याचे आई बाबा त्याच्याबद्दल सगळं सकारात्मक बोलतायत, त्याची वाट बघतायत, घरचे सगळेजण त्याची वाट बघतायत. त्याचं अगदी आनंदाने उत्साहाने स्वागत होणार आहे असं वाटायला हवं त्याला. आणि झाले ना आता 7 महिने, फक्त 2 महिने, सगळं नीट होणार. पण तू सांगितलं नाहीस मुलगा होणार की मुलगी होणार? सांगितलं ना आता, मुलगी. हा, मी काय म्हणणार हे तू सांगितलंस. खरं सांगू का, मला फक्त आई व्हायचंय. मुलगा की मुलगी त्याने मला काही फरक पडत नाही. बाळ फक्त सुदृढ व्हायला हवं, बस. होणार, सगळं व्यवस्थित होणार. आई पहिले माझं ऐक ना. बोल ना. आज संध्याकाळी कळणार आहे ना की मला भाऊ होणार की बहीण? माझं तुला कोणी सांगितलं? तू म्हणत होती की तू जर पेढ्याची वाटी सिलेक्ट केलीस तर मला भाऊ होणार आणि तू जर बर्फीची वाटी सिलेक्ट केलीस तर मला बहीण होणार. तुला काय हवंय? मला तर बहीण हवी आहे, एवढीशी. एवढूशी? पण आज कळणार ना? संध्याकाळी. हो, ते काय तर डोवाळे जेवण आहे ना? डोवाळे नाही ग, डोहाळे जेवण. बरीच माहिती मिळाली की तुला. हा हो, आता मी मोठी दीदी होणार आहे ना. मोठ्या दीदीला भूक नाही लागली? जेवायचं ना? अरे वा, काय हे? हा, हे घे. वा, खाणार ना पिठलं भाकरी? आवडतं तुला? आईला डोहाळे लागले पिठलं भाकरी, सगळे गावाकडच्या गोष्टींचे. डोहाळे म्हणजे? डोहाळे म्हणजे जी गोष्ट खूप खावीशी वाटते ती. हा, अरे पिठलं भाकरी आहे ना, आणि याच्यात कांदा नाही. थांब, कांदा घेऊया. पिठलं भाकरी सोबत कांदा म्हणजे मजा जाऊ. काय चिरून नाही, द्या इकडे द्या. मग असा फोडून खायचा असतो कांदा. हे घे, वा, खाऊन बघ. बरं जमतंय हे. ते नवीन शो आहे ना तो जाऊबाई गावात, त्या स्पर्धेमध्ये जर का तुझ्या आईने भाग घेतला ना तर पहिला नंबर पटकावेल. नाही पण कठीण असणार आहे त्या मुलींसाठी. त्या शहरात वाढलेल्या मुली गावाकडे जमणार नाही त्यांना. असू दे ना, आता करणार तेव्हा कळणार. तू बघशील ना माझ्यासोबत जाऊबाई गावात? हो, आता मजा येणार आहे. आता करणार तेव्हा कळणार. चल, हे खाऊन बघ आता कसं झालंय सांग. कांदा दे तिला, कांदा. छान झालंय. छान झालं ना? कांदा खाऊन बघ, अजून मजा येईल. चला
सगळ्या गोष्टी व्यवस्थित सेट झालेल्या आहेत. आता राहिलं फक्त आता रमा, अगं तू हे सगळं तुझी ती जादूने पण करू शकतेस ना. नाही, मला धनुष्य बाण हातानं सजवायचं आहे. कशाला? म्हणजे जी चुटकी सरशी होऊ शकतं त्याच्यासाठी एवढे श्रम घ्यायची काय गरज आहे? नाही, चित्रगुप्त महाराजांनी माझी एवढी मोठी इच्छा पूर्ण केली आहे. माझे सगळे गुन्हे माफ केलेत. आनंदीच्या पोटी बाळ जन्माला येणार आहे. आता मला जादूनं काही मिळवायचं नाही. आणि हातानं करण्यात जी मजा आहे ना ती जादूनी करण्यात नाही. मला समजून चुकलंय. आता मला माझ्या सगळ्या चुकांची शिक्षा मिळाली आहे असं म्हणा, किंवा आनंदीच्या इच्छा आकांक्षांना फळ आलंय असं म्हणा, काही म्हण, पण आनंदीच्या पोटी बाळ जन्माला येणार. इतकं छान वाटतंय ना मला. बस आता ह्यापेक्षा आणखी काही नकोय. आता फक्त तुझ्या आईनं मला मुलगा हवा याचं रडगाणं लावायला नको म्हणजे झालं. बस आनंदीला बाळ झालं ना की आपलं सगळं कुटुंब पूर्ण होणार. तुझी, माझी, आनंदीची, आपल्या सगळ्यांची इच्छा पूर्ण होणार. ठीक आहे, मी पण तुला मदत करू. हा, थांब. तू काय मदत करणार आहेस? अरे ऑब्वियसली मी करते सगळं. ए काय? त्या बाणाला कशाला गुंडाळतोयस? हा, मग छान दिसेल ना. अरे पण बाण असा सोडणार कसा? खरोखरचा थोडी सोडायचं असतं. तरी फोटो काढायचे आपल्याला. कसं दिसतंय ते? डोळ जेवण आहे आणि जेवणाचा पत्ता नाही अजून. हो का? एक काम कर ना मग, तू कर स्वयंपाक, मी बाळाला सांभाळते. घे. अगं चिडू नकोस ग, मी फक्त जेवण तयार आहे का एवढंच विचारलं. बोलायला काय जातंय तुला? बरं बाकीचं ते आणते. आमच्या भाऊला तर कोण येणार? भाऊ येणार खेळायला. हा, तुला आता भाऊ येणार आहे खेळायला. आई किती टाइमपास करतेस. चल ना, डोहाळ जेवण करायचंय ना आपल्याला. हे बघ आई काय म्हणते, डोहाळ्याचं तुम्ही करा, आम्ही आमच्या नातवासोबत खेळणार आहे. वर्षा हा माझा पहिला नातू आहे. अरे पहिला नातू म्हणजे आजीचा अभिमान असतो, हो की नाही? मला त्याला खेळवायचंय, मला खूप खेळवायचं आमच्या बालाला. खेळणार. अगं बरं नंदू, मला सांग, तुझी आई येणार आहे? हा, येणार आहे म्हणाली. म्हणजे वेगळं असतं आपणार डोक्याला. अरे देवा, अगं बाई, हो आजी येणार, इंदू आजी येणार. इंदू आजी मग मज्जा करणार ना इंदू आजी सोबत. पण नाही करायची माझ्या सोबत करायची, इंदू आजी सोबत नाही मज्जा करायची, कळलं का? सुलक्षणा आजी सोबतच मजा करायची. आई मी काय म्हणते, तो ना जेव्हा जे सांगायचं तेव्हा सांगेल. तू चल ना, आवर ना गाई. अजून हे बघ, हे पेढा बर्फी हे सगळं डेकोरेशन राहिलंय ग बाई. करणार ते घे. थांब. हे घे, तू याला घे. खेळणं घ्या. सगळं करते. मग तू मागणं येते? हो मी येते ना. आई वेळेत ये. हा आई. हो चला. मामी बाळाला सांभाळ. पेढा आणि बर्फी ती आम्हाला व्यवस्थित करायची आहे. त्यात काय करते ना, सोपे. हे बघ काय करायचं, ह्या घेतल्या मी 2 वाट्या. याच्यात काय नाही, इथे पेढा आणि इथे पण पेढाच. वाटी आणि ही वाटी, दोन्हीकडे पेढाच. मग कशी होणार मुलगी? मुलगी होऊ शकत नाही. दोन्हीकडे पेढेच टाकलेत सुलक्षणा आजीनी. झाली बाई तयारी. रमाते, कशी दिसते मी?
मला काय विचारतेस? तूच बघ ना. आनंदी, छान दिसतेस तू. आणि बायका म्हणतात ना की गरोदरपणात बाईच्या चेहऱ्यावरती ग्लो येतो. पण हा केवळ गरोदरपणातला ग्लो नाहीये. तुझ्या मनातली इच्छा पूर्ण होतीये ना, त्याचा ग्लो आहे हा. विचार काय करतेस? खरंच छान दिसतेस. रमाते, थँक्यू. माझी ही इच्छा तुमच्यामुळे पूर्ण होती. तुम्ही सांगितलं ना चित्रगुप्त महाराजांना की आनंदीला बाळ झालं तर जगात काय वाईट होणार आहे. तिचा आनंद माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. तुमच्यामुळे आज हा दिवस बघतेय मी. आनंदी, मला खरंच माहिती नाहीये की हे सगळं कुणामुळे होतंय. खरंच माझ्यामुळे होतंय का? पण जाऊ दे, तुझी मातृत्वाची इच्छा पूर्ण होतीये ना, ह्यापेक्षा मला दुसरं काय हवंय? ह्यातच मला समाधान आहे. छान दिसतेस. माझ्याशी काय बोलत बसलीयस? चल ना, बाहेर सगळेजण तुझी वाट पाहतायत. चला. राऊंड राऊंड हे मिडल नाही, राईट लेफ्ट. राघव, सगळी तयारी झाली आहे आमची. ठीक आहे, मी ऐकलंस ना राघव, तयारी झाली आहे. आनंदी कुठे आहे? बोलवतो. आनंदी आली आहे. ये ग, किती गोड दिसतेस ग तू. कुणाची नजर नको लागायला. बसवा तिला, बसवा आता. बस सावकाश हा, सावकाश. हा, हळू. हा, हा. बसते. हा, हो दे. हा, थांबा. काय? ते मी ठेवलेलं आहे व्यवस्थित, त्याला हात लावायचा नाही. आई मी फक्त बघते. मी ठेवलेलं आहे, मी ठेवलंय. काय तुमचं काम करा. वर्षा आपण आता ओटी भरून घेऊया. पण माहितीये ना तुला, माहेरची ओटी आणि सासरची ओटी अशा 2 ओट्या असतात. हो माहितीये. चला, माहेरची कोण भरणार? मी भरते. आरती तुम्ही भरा. हा, आपली सासरची ओटी लक्ष हो ठेव. गाई. नीट भर. हो य. वर्षा, भरून घे तू आता. द्या हळदी कुंकू. आणि मग मी कधी भरायची ओटी? हा, पहिले हळद कुंकू लाव. आणि हो मला माहितीये. थांब मग ना जरा. हा, नाही सांगावं लागतं, गोंधळ घालते ती.